हां. साहेब नमस्कार. नाशिक जिल्ह्यातून बोलतो. बोला. देवळा तालुक्यातून. अ, हां, बोल. काल होतं साहेब ढगाळ वातावरण होतं. आज थोडं ऊन वाटतंय. काय अपडेट? ऊन पडले म्हणलं पुन्हा रात्रीच्या पाऊस येणार दुपारनंतर. आज रात्री का? नाही दुपारनंतर 3-4च्या दुपार. नंतर. बरं. आणि साधारण म्हणजे पडले का पण कडक? नाही कडक-बिडक नाही साहेब, असं थोडंसं नॉर्मल. हां, ऊन आलं म्हणलं की समजा 100% रात्री पाऊस येणार दुपारच्याला. अच्छा. बरं. चालेल साहेब. आणि कारण किती की दिवस नुसतं आभाळ राहिलं असतं नसतं आला पाऊस. हां. आता आणि ऊन पडलं म्हणजे बिलकुल आणि आहे उद्याचे दिवस आहे आणखीन वातावरण. अच्छा उद्याचाच दिवस आहे ना? कारण आमचं 3 कांद्या काढणीची तारखेपर्यंत. गडबड चालू आहे ना. 4 तारखेपासून का 4 पासून. अच्छा 4 तारखेनंतर काढणे करू का? कारण की आणखीन इकडं विदर्भ आता सुद्धा आज विदर्भात पाऊस पडणार आहे म्हणजे आज. नाही उत्तर महाराष्ट्रातलं सांगा ना आम्हाला. हो. नाही सांगलं ना आज ना विदर्भात जास्त आहे. म्हणजे विदर्भात का? हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर इकडला उद्याच्या बातमी येईल तुम्हाला पाऊस जास्त झाला म्हणून. ओके. बरं. गारपीट झाली म्हणून सुद्धा येईन विदर्भात अच्छा. परवा दिवसात. हो. पण आता उद्या आजच्या दिवसात तुमच्या इकडे थोडं वातावरण खराब आहे. बरं. चालेल साहेब. उद्या त्याला कमी होत जाईल आणि परवाच्याला निवळून जाईल. ओके. चालेल.